महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अजित पवार हे नाव गेल्या अनेक दशकापासून वेगवेगळ्या कारणांनी दबदबा निर्माण करून आहे. विशेषतः पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या क्षेत्रावर त्यांची सत्ता राहिलेली आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे या भागाचा कारभार पाहिला आणि प्रशासनावर त्यांची एक घट्ट पकड होती. लोकांच्या कामाचा झाडा लावणे, अधिकाऱ्यांना शिस्त लावणे आणि धडाडीने निर्णय घेणे या गुणामुळे त्यांना दादा ही पदवी मिळाली. मात्र 2017च्या निवडणुकीत भाजपच्या मोदी लाटेसमोर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका राष्ट्रवादीच्या हातून गेल्या. तेव्हापासून अजित पवारांच्या वर्चस्वाला आहोटी लागण्यास सुरुवात झाली. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे PCMCवर त्यांनी अनेक वर्षापासून त्यांची सत्ता होती. पिंपरी चिंचवडचा बराचसा विकास अजित पवारांच्या काळात झाला. परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी अजित पवार आणि शरद पवार यांना सपशेल नाकारले. कशा प्रकारे पवारांचा या निवडणुकीत गेम झाला, का झाला, पाहूया त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या वातावरणात अजित पवारांना पूर्ण विश्वास होता की ते गमावलेली सत्ता पुन्हा मिळवू शकतील. यासाठी त्यांनी स्वतःची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी अक्षरशः 2 महिने ठिया मांडला होता. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता. हा वाद इतका वाढला होता की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यात हस्तक्षेप करून मध्यस्थी करावी लागली होती. अजित पवारांनी आपल्या प्रचारात विकासाच्या मुद्दे यापेक्षा प्रतिस्पर्धींना लक्ष्य करण्यावर भर दिला. मात्र जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर आला तेव्हा ते धक्कादायक होते. पुण्याच्या 165 जागापैकी तब्बल 105 जागावर भाजपने विजय मिळवला, तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागापैकी 84 जागा भाजपने जिंकल्या आणि दादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी मिळून 37 जागा मिळवल्या. यावरून हे स्पष्ट झाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना, अजित पवार आणि शरद पवार गटांना मतदारांनी सपशेल नाकारला आहे. अजित पवारांची सर्वात मोठी जमेची बाजू त्यांची कठोर प्रशासक ही प्रतिमा होती. पण गेल्या काही काळात या प्रतिमेला तडे गेले आहेत. याचे एक कारण म्हणजे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार. पार्थ पवार यांचे नाव बोपोडी जमीन घोटाळ्यात येणं, सुमारे 300 कोटी रुपयांच्या व्यवहारात, सरकारी जमिनीच्या हस्तांतरात अनियमितता झाल्याचे आरोप झाले. प्रकरण इतके गंभीर होते की अखेर महाराष्ट्र शासनाला हस्तक्षेप करून तो व्यवहार रद्द करावा लागला. जरी अजित पवारांनी पत्रकार परिषदा घेऊन आपल्या मुलाला बचाव करण्याचा प्रयत्न केला की तो व्यवहार काय झालाय तो मला माहीतच नाही, तरी सर्वसामान्य जनतेमध्ये असा संदेश गेला की दादा आता सार्वजनिक हितापेक्षा आपल्या कुटुंबाच्या हिताला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. जेव्हा एखादा नेता स्वतःच्या कुटुंबाच्या सुखावर पांघरून घालतो तेव्हा त्याच्या नैतिक अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि हेच पुण्यात घडले. म्हणजे बाकीच्या लोकांना अटक झाली किंवा त्यांच्यावर कारवाई केली, पण ज्यामध्ये या कंपनीत 99% मालकी ही पार्थ पवारांची होती त्यांना अटक झाली नाही. म्हणजे वाह. याबरोबर पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि सुशिक्षित शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा राजकारणात शिरकाव होणे हे नेहमीच टीकेचा विषय राहिलेला आहे. या निवडणुकीत अजित पवारांनी ज्या प्रकारे तिकीट वाटप केले त्यामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले. पुण्यातील अंधेकर टोळी आणि कोमकर टोळी यांच्यातील जुन्या वादाचे सावट शहरावर असतानाही अशा टोळीशी संबंधित व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले. सामान्य नागरिकांच्या मनात भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ का, त्यांना तिकीट का, हा प्रश्न उपस्थित झाला आणि याचे उत्तर मतदारांनी मतपेटीतून दिले. अजित पवारांची शिस्तप्रिय प्रतिमा इथे कोलमडली. राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असते. अजित पवारांनी शरद पवारांच्या गटासोबत युती करण्याबाबत घेतलेला वेळ त्यांच्या अंगाशी आला. स्वतःच्या पक्षावर निवडणूक लढवावी की राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवावी, हा निर्णय शेवटी घेतल्यामुळे अनेक जागावर बंडखोरी झाली आणि मते विभागली गेली, ज्याचा थेट फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला. दुसरीकडे राज्य सरकारने आणलेले लाडक्या बहीण योजनेचे श्रेय लादण्याच्या स्पर्धेतही दादा मागे पडले. भाजपने अत्यंत हुशारीने देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ म्हणून, बहिणींचा कैवारी म्हणून प्रोजेक्ट केले. अजित पवार या योजनेचा प्रचार करत राहिले, पण क्रेडिट मात्र फडणवीसांच्या खात्यात गेले. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा अजित पवारांना पराभवाची चाहूल लागली तेव्हा त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला. आम्ही मेट्रो प्रवासाचे पास मोफत करू किंवा PMT बस मोफत प्रवास देऊ, अशा अनेक फ्रीबीज त्यांनी जाहीर केल्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अत्यंत मर्मिक टिप्पणी केली की ज्यांना माहीत असतं की आपण जिंकणार नाही तेच अशी कोटीतील आश्वासन देतात. या एका वाक्याने जी अजित पवारांच्या घोषणामधील हवा काढून घेतली. अजित पवारांनी अगदी वेगवेगळ्या ठिकाणी ॲड कॅम्पेन चालवलं, होर्डिंग लावले, 1 अलाराम 5 काम, बट शेवटी सुशिक्षित मतदारांना हे उमजले की हे केवळ निवडणुकीची गाजरे आहेत. शेवटी पैसाही वाटप झालाच, हा एक मुद्दा आहेच, पण ज्या प्रकारे दुसऱ्या पक्षांनी पैसे वाटले तसं दादांनी केलंच असेल ना. असो, अशा काही कारणाने राष्ट्रवादीचा पुण्यात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पराभव झाला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हा पराभव केवळ सत्तेचा पराभव नाही, तर तो
एका नेतृत्वाचा विश्वासार्हतेचा पराभव आहे. अजित पवारांना जर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर त्यांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. केवळ प्रशासकीय दरारा असून चालत नाही, तर जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा जपावी लागते. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांना धारा न देता पुन्हा एकदा विकास पुरुष म्हणून त्यांना समोर येणं हे त्यांच्या समोरचं खरं आव्हान आहे. पुण्याच्या मतदारांनी दिलेला हा कौल महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरू शकतो. बाकी शेवटी जनतेने ज्या नेत्यांना सत्तेत बसवलंय त्यांनी आता ते जनतेचे जे काही काम आहेत, जे काही केलेले आश्वासन आहेत ते पूर्ण करावे, हीच एक जनतेकडून आशा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.